मन मंदिरा गजर भक्तीचा। आपला भाऊ आपल्यापेक्षा मोठा झालेला कोणालाही आवडणार नाही, आवडतही नाही। अगदी एका पोटातून आले तरी, वरून दाखवलं तरी, कोणत्याही व्यक्तीला आपल्यापेक्षा कोण रस्त्याने चालताना पुढे जरी गेलं तरी आवडत नाही। सायकलवाल्याला माहिती आहे की मी सायकलवर बसलोय, तरी गाडीवाला तर केव्हाही जोरातच जाणार, पण तो गाडीवाला त्याच्या अंगावून गेलेला त्याला आवडत नाही। हा गुणदोष नाही, हा जीव स्वभाव आहे। तसं आपल्या पुढे कोण गेलं तर आपल्याला आवडत नाही। सासूपेक्षा सून चांगली स्वयंपाक करणार निघाली तर तो सासूला आपला अपमान वाटतो। त्याच्यामध्ये काही मी काही श्रेष्ठ का कनिष्ठ म्हणत नाही। असं घडलं नाही तर पारमार्थिक आहात, घडलं तर रेग्युलर। आपल्याला जे येतं ते दुसऱ्याला येऊ नाही, आणि दुसरा शहाणा ठरला तर आपण कमी पडू, ही जी कंजूस वृत्ती बरं का। ज्ञानोबारायासारखे संत मोठ्या मनाचे आहेत। किती मोठं मन आहे तर त्या मनाची कल्पना येणार नाही। मी मोठा झालो नाही तरी हरकत नाही, पण तू मोठा झालास याच्यातच मला आनंद आहे। हे मोठं कौतुक आहे बघण्यासारखं। आणि ही वृत्ती माझ्या दृष्टिकोनातून फक्त बाप मुलामध्ये असते। इट्स द पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यामध्ये विशेष काय? तसं या ठिकाणी ज्ञान गुप्त ठेवावं, जगाला देऊ नये, ही जी मनोवृत्ती होती ती ज्ञानोबारायांनी, म्हणून त्यांच्या आरतीतच उल्लेख आहे, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। ज्ञान संपलं नव्हतं, लुप्त प्राय झालं होतं। काय जमिनीतलं पाणी आटलं म्हणजे कधीच आटत नाही, फक्त त्याची खोली खाली गेल्या कारणाने ते खाली गेले जास्ती, म्हणजे लुप्त प्राय झालंय, म्हणजे आहेच आहे। पण तेवढा जर खोलीपर्यंत जाऊन पोषणारा मनुष्य भेटला आणि पाईपलाईन तिथपर्यंत जर टाकली तर तिथून सुद्धा पाणी निघतं। तसं ज्ञानोबारायांनी आपलं तत्वज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याकरता आपली पाईपलाईन वाढवली, त्याच्या शाखा वाढवल्या, घराघरामध्ये नळ दिले। नुसते नळ दिले नाही तर त्यामध्ये पाणी पण दिलं। नळ अनेक ठिकाणी असतात पण पाणी नसतं। तसं प्रवचन करणारे अनेक असतात। शास्त्री पंडित ज्ञानोबारायाच्या काळात काही थोडे होते का? पण नुसते नळ होते, पाणी नव्हतं। ज्ञानोबारायांचा नळही होता, घरापर्यंत पोचवला, आणि सतत धबधबा 24 तास पाणी, आणि शुद्ध पाणी। तुकोबाराय फार सुंदर लिहितात, तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा। कसे शब्द आहेत बघा, मोत्यासारखे शब्द। तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा। अरे आमचा जो झरा आहे तो मुळातून आलेला आहे, म्हणून तो खरा आहे, तो कधी आटणारा नाही, कधी आटणार नाही। पूर्वी खेड्यापाड्यामध्ये आणि ओढा असेल ना तर तिथे ओढ्याला लागूनच अशी झरे करायची माणसं। असं उकरलं की मग गाळ खाली राहायचं आणि शुद्ध पाणी यायचं, थंडगार पाणी। कारण माणसं कचरा नव्हता, घाण टाकत नव्हती, कारखाने झाले नव्हते, केमिकल सोडलेली नव्हती, त्यामुळे झऱ्यातून जे पाणी येत होतं ते सुद्धा शुद्धच येत होतं। मी आमच्या आजोळी जायचो कोरेगावला केव्हा तरी 2 दिवस। वारीच्या रस्त्याने जाताना एक मुक्काम तिथे असायचा। मग त्याच्या अगोदर 2 दिवस आमच्या आईला परवानगी अशी माहेरी जायला, बरं का। मग त्यावेळेला सोडायचं तिला 2 दिवस अगोदर दिंडीच्या,
मग तिथे आम्हाला ओढ्याचा फार ना, ते ओढ्यामध्ये जायचं, आंघोळ करायची, आमचे मामा वगैरे जायचं, दंगामस्ती करायची. आणि मग त्या झऱ्यातलं मला अजून आठवतं, असं उकरलं की असं पाणी स्वच्छ. मग जाणाऱ्याने हांडे न्यायचे, फडकावर टाकायचा आणि असं पाणी भरायचं. ते पाणी कधी बादलं नाही. आता बाटलीतलं सुद्धा बादतं. नाही का? हां, अगदी शुद्ध, सगळे बिस्लेरी निघाले. आता हे बघा, बिस्लेरी ब्रँड इतका पक्का झालाय, कोणचीही बाटली असू दे सगळे म्हणतात बिस्लेरीच पितोय. नेमकी ती बिस्लेरी नसतेच, नाही का? कोणचीही काढली तरी बिस्लेरीच. तसं नीट लक्षात घ्या, पाणी सुद्धा शुद्ध मिळत नाही तर ज्ञान शुद्ध कसं मिळावं? नाही का? तसं पाणी फुकटच आहे. ईश्वरी सत्तेने जे जे काही अलौकिक आहे ते फुकटच दिलेलं आहे. आकाशातून पाणी फुकट पडतं. वॉटर टॅक्स कशा करताय? कॅनाल बांधणं, नळ काढणं आणि ते तुमच्या घरात आणून पोच करणं, एवढ्याचा टॅक्स आहे. वरून काही पाण्याचं बिल कोणाला कधी खाली आलं नाही की पुणेकरांनी एवढं पाणी वापरलं आणि त्याचं हे बिल नाही. वरून पाणी फुकट आहे बरं का. हवा फुकट आहे बरं का. पण फुकटची हवा माणसांना बरी वाटत नाही. 2000चा पंखा लावावा तेवढ्या आजूबाजूच्या लोकांना जावतात. आमचा पंखा बघा काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या. प्रत्येक वस्तू वस्तू मात्रामधून प्रभू प्रेमाचं दर्शन आहे. हवा सुंदर वाहते, हवेच्या रूपाने प्रभू तुम्हाला स्पर्श करतो म्हणून तो गारवा वाटतो, नाही का? सगुण साकार समोर उभा राहून स्पर्श करता येत नाही, पण हवेच्या माध्यमातून प्रभू स्पर्श करतो. तुमच्या अंगाला येऊन भिडतो, तुम्हाला समाधान देतो, नाही का? पाण्याच्या रूपाने जलतत्वातून तो स्पर्श करतो. हा अमृतानुभव आहे. ही सगळी मूलभूत तत्व आहेत जीवनातली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. ती ओरिजिनल आहेत. त्याच्यातून जो अनुभव येतो तो अमृत आहे. पाण्याचा अनुभव इतका चांगला आहे की कुठेही ताण लागले एक घोट मिळाला तरी आनंद वाटतो. त्यावेळेला जर तुम्ही विचारलं काय पाणी मागता, मी दूध देतो, नको, दूध नको, पाणी द्या. दूध नको, पाणी द्या. हे तसं महत्वाचं आहे. कारण का? हे असं ओरिजिनल वरून आलेलं आहे. तसं ज्ञानोबारायाच्या मूळ हृदयातून जो ज्ञानाचा झराव म्हटला, प्रेमाचा झराव म्हटला, भक्तीचा झराव म्हटला, त्या झऱ्याचंच नाव अमृतानुभव आहे. म्हणून थोडंसं लक्षात घ्या. या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने जेव्हा सांगतात की काय आहे हे लक्षात घ्या. दृष्टांत खूप झाले. म्हणून ये आत्मलेळे नाही आण कांटाळे, आता ये ज्या तुळे हाचे यया. मूळ आत्मस्वरूपाला प्रकाशित करणारा दुसरा कोणीच नाही. आत्मस्वरूपच आत्मस्वरूपाला प्रकाशित करत असतं. परवाची एक ओवी पुन्हा म्हणून दाखवतो. सूर्य उदय झालिया, सूर्य सूर्यची पहावा धनंजया, तेवी माते भजावया मीची हेतू. सूर्य उदय झाल्यानंतर सूर्याला बघण्याकरता निराळ्या गरज आहे. एक मनुष्य सूर्य बघण्याकरता मोठी बॅटरी घेऊन निघाला. माणसं म्हणाली वेडा आहेस का काय? अरे सूर्य हा प्रकाश आहे, त्याला बघण्याकरता काही लागत नाही, तो ओरिजिनल प्रकाश आहे. तसं आत्मयाची पाहावं जाता, पाहण्याची होय आत्मा तत्वता, मग दिसायाची वार्ता निघोनी जाय. किती सुंदर ओवी आहे बघा. आत्मयासी पाहो जाता, पाहण्याची होय आत्मा तत्वता. आत्म्याला बघायला गेल्यानंतर आत्मा निराळा शिल्लकच राहत नाही. पाहणे रूपाने, पाहता रूपाने, आणि मधली पाहण्याची क्रिया जी घडते सगळा तोच आहे. दृश्य रूपाने तोच आहे, वस्तू रूपाने तोच आहे. माझं बोलणं कळलं का? एखाद्या कलाकाराने सुंदर चित्र केलेलं आहे. त्याच्यामध्ये माणसं आहेत, बाई आहे, पुरुष आहे, काही जनावर आहेत, काही हिरवळ आहे.
त्या प्रत्येक वस्तूमधून त्या कलाकाराची कलाकृती दिसते. तर का कलाकाराची कलाकृती दिसते. फक्त कोणत्या दृष्टिकोनातून बघता हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रभू प्रेमाच्या दृष्टिकोनातून बघाल तर सगळं जग हे प्रभूचा अनुभव आहे. मागे एक दृष्टांत मी सांगितला होता तुम्हाला, अतिशय सुंदर दृष्टांत आहे. आणि हैदराबादच्या सालार जंग म्युझियममध्ये एका अतिशय देखण्या बाईचा पुतळा आहे. तिचं नाव रिबेका. अतिशय सुंदर पुतळा. म्हणजे ती बाई कशी असेल मला काही मी बघितलेलं नाही, पण तो पुतळा इतका सुंदर आहे की मुस्लिम बाई आहे आणि असा पडदा घेतलेला आहे. मलमलचं फडकं घेतल्यानंतर जेवढं तोंड दिसेल तेवढंच काम केलेलं आहे. हातावर जर मलमलचं फडकं घेतलं तर त्याच्यातून हात कसे दिसतील, शिरा कशा दिसतील. पांढरा स्वच्छ पुतळा उभा आहे. मी मुद्दाम जेवायला जातो आहे, कदाचित केव्हा तरी जाण्याचा योग येतो. आतापर्यंत बराच वेळा गेलो, पण जाऊन बघून येतो, आनंद वाटतो. तेव्हा तो पुतळा बघायला एक मनुष्य आला पहिल्यांदा. त्याने बघितलं, पांढरा स्वच्छ. तो दगडाचा व्यापारी होता. काय म्हटला, मार्बल आहे, एक सुद्धा काळी रेष नाही. आणि एवढा म्हटला 8-10 फुटाचा, काहीही छरा नसलेला, काळा डाग नसलेला. काय मार्बल आहे म्हणाला. इटालियन मार्बल असा मिळायचा नाही. तो निघून गेला. त्याच्यानंतर एक भोगी आला. त्याने तो पुतळा बघितला. आहा, म्हणाला पुतळा जर एवढा सुंदर तर बाई किती सुंदर. तो अशी मान हलवतच गेला. तिसरा आला, तो कलाकार होता. तो म्हणाला, काय कला आहे. अरे आम्ही 1000 जन्म घेतले तरी असं आमच्या हातून निघणार नाही. काय कला आहे, काय कला आहे. वाह 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 वाह. काय बोटं केलीत, काय शिरा दाखवल्यात. वस्तुस्थिती आहे बरं का. जशी आपली इथे शिर फुगून आलेली असते ना, तशी शिर दाखवलेली. उत्कृष्ट. काय कला आहे, काय कला आहे. चौथा आला. वा 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 वा. काय सुंदर कलाकाराच्या हातामध्ये प्रभूने कला घातली आहे. हा पुतळा घडवणारे बोट जर इतकी सुंदर, तर बोट घडवणारा किती सुंदर असला पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा.